हा, हॅलो दिनेश. नमस्कार सरपंच भाऊ. हा, नमस्ते नमस्ते. निघाला का म्हटलं? नाही नाही सरपंच भाऊ, निघतो 15 मिनिटात निघतो. अरे बाबा, उशीर होईल ना, तुला 7:30 वाजेची वेळ दिला होता ना. 15 मिनिटामध्ये निघतो म्हणते. तू येशील किती वाजे? आजच देवदर्शन करून रिटर्न यायचं आहे ना. हं? बस चहा पितो ना, निघतो सरपंच भाऊ. लवकर ये बाबा, नाही ते बाया माझ्या डोका खातील. एक तर मी जिम्मेदारी घेतलो गाडीची. हो हो, बस आलोच आता, चहाच पिता. हो, येतो. 7:45 वाजे मी तिथं टच होऊन जाणार. बघ आता, 7:45 वाजे म्हटलं. 7:45चे 8 नाही वाजले पाहिजेत. नाही नाही सरपंच भाऊ. ठीक आहे मग, लवकर निघ. हो. अरे आणणार आहे पटकन चहा. हा बेटा, दिनेशही चहा पितो म्हणत होता आणि आता म्हणते चहा आण म्हणते. मग किती खोटं बोलतात बाबा या फोनवर लोक. लावले का फोन का हातात धरूनच आहात? लावलं ना बाबा, आता फोनवरच बोलत होतो मी. निघाली का गाडी मग? निघतो म्हणे 5-10 मिनिटात निघतो म्हणे, तयारीच करत आहो म्हणे. शर्ट बिर्ट घालतो ना, निघतो म्हणे. म्हटलं ना 7:30 वाजेबरोबर गाडी आल्या पाहिजे म्हणून. हो बोललो 7:30 वाजे आल्या पाहिजे म्हणून, पण 7:45 वाजू शकतात. तुझी झाली का तयारी? झाली तयारी? स्वयंपाक बिंपाक बनवून ठेवली की नाही माझ्यासाठी? केली ना हो, स्वयंपाक केली ना तुमच्यासाठी. तुम्हाला का उपाशी ठेवीन का? चला म्हणते तर नाही म्हणता. नाही तुम्ही जाऊन या मस्त बायाच, या देवदर्शन करून. अरे इंदू, 4,000 म्हणत आहे गाडीचे, सांगून देशील? हो का, 4,000 रुपये म्हणाले का गाडीचे? हो, तर आधी 2,000 रुपये द्यायचे आहेत. आता आधीच द्यायचे आहेत का? हो, त्यांना डिझेल बिझेल टाकावं नाही लागत का? काल आता सायंकाळी शांताताई म्हणत होत्या की 500-500 रुपये जमा करू म्हणून, पण आता पैसे तर कोणीच नाही आणून दिला ना. फोन लावून विचारून घे शांता वहिनीला. नाही तर मग सध्या पुरते आपण पैसे देऊन देऊ. फोन बिन नाही लावत का? म्हणतील पैशांसाठी फोन लावला म्हणतील. येतील ना, घेऊन येतील पैसे सगळ्या जणी. हो तर ठीक आहे ना, बघू नंतर बघू. आता येऊ देत सगळ्यांना. तर तू कर ना तर पटकन तयारी, तुझी तर तयारी व्हायचीच आहे. अजून टिफिन वगैरे नेतात का? हो, एक वेळचा टिफिन पकडू म्हणाले, मग पाहू नंतर तिकडे चाय नाश्ता वगैरे करू. मग आता सकाळी खाऊन पण नाही होत. नाही, एक वेळचा डब्बा पकडून घ्या. नाही तर मग आहेतच हॉटेल वगैरे. नाही, एक वेळचा डब्बा पकडू म्हणाले ना. बनवली ना, पोळ्या बनवली आणि आलूची भाजी बनवली. माझ्यासाठी का बनवली? तुमच्यासाठी तेच बनवली ना, अजून का दुसरा बनवू का? आता नाश्ता झालाच, आता नाश्ता बनवली होती तर आता 12 वाजेपर्यंतची फुरसत. हो ठीक आहे ना, तर ठीक आहे, जो बनवली तो. झाली का शांत तयारी? हो झाली ना. आता हे मुलं येतील म्हटले तर नाही येऊन राहिले. तिघे बापले का जेवण करून घ्याल मग? नाही येत तर राहू दे ना, तूच जा. मी का म्हणते, मुलं नाही येत आहेत तर तुम्ही करा ना तयारी. नाही शांता, वावरात जावं लागेल ना. सोनूचा पेपर आहे, तो कॉलेजला जाणार आहे. आणि बिचार रात्री उशीर आला तर बरं नाही वाटत म्हणते ना, झोपला आहे ना. टिफिन वगैरे पकडली का? हो पकडली ना. आणि ते पैसे कुठे ठेवली? रात्री पैसे आणून दिला ना? आहेत नाही तर पर्स मध्येच धरली ना. गाडीवाल्याला द्यावा नाही लागतील का? आधीच देऊन देशील ना, पर्स मध्ये धरून. इकडे तिकडे फिरशील नको. नाही हो बाबा, मी पर्स मध्ये धरून इकडे तिकडे नाही फिरत. देऊन देईन बाबा त्या गाडीवाल्याचे पैसे. तुम्हाला फोन लावा म्हटले सरपंच भाऊला, तर लावले होते का फोन? हो लावलं होतं ना फोन. निघाली म्हणतात गाडी. हो ना, पैशाचं नाही विचारलं का किती रुपये म्हणाले म्हणून? रात्री काही सांगितलं नाही बाबा त्यांनी. विचारलो 4,000 रुपये म्हणाले. हो का? 4,500 रुपये म्हणत होता म्हणत. पण आता मी म्हटलो म्हणत की 4,500 रुपये जास्त होतात. तर त्यांच्या ओळखीचे आहे तर 500 रुपये कमी केला म्हणे. हो, चांगलं झालं ना. माझ्याजवळ तर आता 3,000 रुपये जमा झाले आहेत. कोणा दिला तर 3,000 रुपये? कुंताच्या घरचे 1,500 आहेत. तिघे मायलेकीचे 500-500 रुपये करत आहेत ना. आणि कावेरीच्या इथले 1,000 रुपये आणि ललिताचे 500 रुपये आणि मी टाकीन 500 रुपये त्याच्यामध्ये आपले. तसे आता 3,500 रुपये माझ्याकडे आहेत. आता मंजुळा काकूच्या इथले यायचे आहेत आणि हे रजनीच्या इथले 1,000 रुपये येतील. आणि मंजुळा काकूच्या इथले दोघेच जण येत आहेत. मंजुळा काकू नाही म्हणाली, नाही येत म्हणाली. अरे तर मग पैसे तर वाचतील ना तुमचे. अजून हे सरपंच भाऊ इथली वहिनी, त्यांचे 500 रुपये. हो, तर तिथं मग काही नाश्ता बिस्ता करू, जेवण बिवण करू तर मग लागतील नाही का पैसे? याच्यामधूनच करू मग. असा सरळ 500 रुपये जमा केला. कमी वगैरे गेले तर मग बघता येते. शांता, माझ्यासाठी आणशील मग काही घेऊन? का घेऊन आणीन तुमच्यासाठी मी? आता दर्शनाला चालली, दुकानं राहतात ना, आणून घेशील काही पण. नाही म्हटलं, का घालता तुम्ही? बांगड्या घालता का टिकली लावता का तोरड्या घालता का आणीन तुमच्यासाठी? हाच सामान मिळते का मग? दुसरं सामान काही मिळतच नाही माणसांच्या. आता मला का माहित, मी पहिल्यांदाच चालली ना. अहो, तुम्ही गेले होते ना एक वेळा? हो गेलो होतो ना आम्ही, माणसंच तर गेलो होतो. छान आहे कोराडीची देवी, आणलंय काय मस्त. खूप गर्दी राहते शांता तिथं. आता गर्दी नाही राहत तेवढी, परंतु हे दुर्गा देवी मध्ये नाही का खूप गर्दी राहते. तरी तिथं 12ही महिने येतात म्हणा दर्शनासाठी लोक.
नागपूरच्या आतमध्ये येते की बाहेर येते? नाही नाही, बाहेरच येते नागपूरच्या. असं का? खूप वर्ष झाले ना शांता, तरी 10-12 वर्ष झाले असतील गेलो होतो आम्ही तर. आता किती चेंज झाला असेल. हो बरोबर आहे, चेंज तर झालाच असेल म्हणा, म्हणूनच तर चला म्हणत होती. नाही नाही नाही, तुम्ही जा बाया, मग बघू आम्ही एखाद्या वेळेस काढू ट्रिप. ठीक आहे बाबा. आई, हे कुठे गेले गुड्डीचे बाबा? असेल ना तिकडे समोर उन्हामध्ये उभा. नाही आहेत, नाही बघितले मी. कुठं गायब होतात तर माहित नाही वेळेवरच. माहित तर होतं ना आता त्यांना की जात आहो म्हणून. माहित आहे ना रमेशला, येईल. झाली का वेळ जायची? झाली नाही, 7:30 वाजे सरपंच ताईच्या इथं सगळ्यांना पोहोचायचं होतं. आता 5 मिनिट बाकी आहेत. जातपर्यंत 5 मिनिट नाही होतील का? हे पोरी ना किती वेळची तयारी करा म्हणत आहो, ऐकत नाही ना काही नाही. कुठं चालली तुमची ट्रिप? रात्री सांगितली पण लक्षात नाही बाबा नाव. कोराडीला चालला नाही, कोराडीला. हा बघ, कोराडी ना लक्षातच नाही राहत नाव. तुम्ही नाही गेले का आई तिथं? नाही हो बापा, नाही गेला. ऐकली आहे खूप मी, पण नाही गेली बापा. तुझ्या सासऱ्यांना किती वेळा म्हटले मी, चला नाव जाऊन. तुझे सासरे ना मोठे चोमक, नाही नेला बापा मला कुठंच देवदर्शनाला. चला ना तर मग आई आता. हो आता जातो का? आता पाय साथ नाही देत. जेव्हा सक्ती मस्ती होते तेव्हा गेली नाही बघायला. कोणतेच देवदर्शन नाही केले मी. घर नाही घर, फक्त घरात राब ना शेतीमध्ये राब, बस. जा बाबा जा, तुम्ही जा तिघी मायले की मी इथूनच हात जोडून घेईन. हो, यांनाही चला म्हटली आई, तर म्हणतात की मी गेलो होतो म्हणून. हो मागे गेले होते ना हे 5-6 जण मिळून. बरोबर आहे, कोराडीची देवी पाहिलं म्हणत होते तरी. हो तर नाही म्हणून राहिले. तसं काही नाही आहे आई, भाऊजी आले असते ना बरोबर आले असते. आता भाऊजी काही येत नाही आहेत म्हणून नाही म्हणाले. सूर्यकांता येऊन राहिली का? नाही म्हणाल्या ना आई. ताई लावली होती मगाशी सकाळीच फोन, तर नाही येत वहिनी म्हणाल्या. भयाडच आहे बापा हे पोरगी. आता सगळ्या जणी जाऊन राहिल्या तर जाते नाही का? नुसते ना कपडे शिवासाठी मेल्याची जिद्दी होते हे पोरगी. काय माहित आहे आता कपड्यांसाठी नाही येत आहेत की भाऊंनी नाही म्हटलं तर. हो ते जावई थोडेसे सर्किट दिमागाचेच आहेत. अरे कोणता जात नाही का तू? जातो ना. काहून? तयारी वगैरे झाली तरी हे पोरीच तयारी नाही करून राहिले. आता कपडे वगैरे घालत आहेत म्हणून थांबले. झाली वगैरे तयारी. शांताताई गेल्या ना. ताई गेली का? इकडे काहून नाही आली बाबा? तुम्ही का ताईच्या घरी गेले होते का? नाही मी तिकडे नाही गेलो. तिकडे होतो चौकात उभा, तर जाताना दिसल्या सरपंच भाऊच्या इथं चाललो म्हणाले. पाठवा म्हणाले कुंताला लवकर. मी बोललोय त्यांना की आमच्या घराकडूनच जा म्हणून. हो ना, इकडूनच तर जायला पाहिजेत होता ना सोबत मिळून. हो आई म्हणलो मी तसंच, तर म्हणायला बसल्या त्या सरपंच वहिनीने फोन केला म्हणे लवकर या म्हणून त्या लवकर गेल्या तिकडे. कोणता टिफिन वगैरे नाही धरत का? धरली ना, एक बॅग मध्ये टाकली टिफिन वगैरे. हा, पाण्याची बाटला गिटला टाकून ते. हो 3 बाटल्या होत्या तर त्या भरली. चल ग मम्मी, झाली तयारी. बाप रे बाप, किती वेळ लावता बेटा तुम्ही. एवढा वेळ करावा लागते का तयारी करायसाठी? मम्मी ताई फोनवर बोलत होती ना. तूही फोनवर बोलत होती का? तू पण तर तयारी नाही केली ना. आणि पिंकी कोणासोबत बोलत होती तू एवढी फोनवर? अगं मम्मी, ती माझी मैत्रीण आहे ना, तिचा फोन आला होता. तिला म्हटली मी की फिरायला चाललो आम्ही म्हणून, नवीन वर्षाची ट्रिप चालली म्हटलं माझ्या मम्मी वगैरेंची, तर आम्ही पण चाललो म्हटलं. आता विचारत होती, तिची सवयच आहे मम्मी, ते फोन करते ना अर्धा तास बोलत राहते. कुठं चालले तर कोण चालले, तर बापरे बाप खूप विचारते ती. तिला म्हणायला पाहिजे होता ना की नंतर फोन करते म्हणून मी. आता तयारी करत आहे म्हणायला पाहिजे होतं, आता वेळ झाली म्हणायला पाहिजे होतं. बोलता नाही येत का तुला? नाही मम्मी, ताई असेच करते. रूमवरही खूप बोलते तिच्यासोबत, आणि रूमवरही आली तर ती खूप बोलत राहते. काहून पिंकी, तुला समजत नाही का? ते गुड्डीचा अभ्यास राहते तर बोलावं लागते का तसं? अगं मम्मी, ते येते रूमवर तर आता मी का करू? ते माझ्यासोबत आधी राहिली आहे ना, चांगलीच मैत्रीण झाली आहे, तर बोलत राहते ती. हो ठीक आहे बेटा, पण गुड्डीचा अभ्यास राहते ना. अरे ते राहू दे आता, निघा ना बापा. गाडी थांबणार आहे का तुमच्यासाठी? पटापट देवदर्शन कराल आणि तिथूनही लवकर निघाल. आता लहान दिवस आहे, थंडीची वेळ आहे, खूप थंडी लागते. हो आता झाला ना, निघतच आहोत. आणा ते बॅगान मी धरतो, येतो तिथपर्यंत सोबत. कोणता पैसे घ्यायचे धरले का? बरोबर धरशील, पैसे धरले असशील तर. हो पकडली आहे नाही, बरोबर पकडली आहे. कोणता पैसे किती आहेत तुझ्याकडे? 500 असतील. 500 रुपयामध्ये काय होईल? तिघी मायले की चालले तुम्ही ना, 500 रुपयामध्ये होऊन जाईल का? हो तर तुम्ही दिलेच नाही ना मला. आता माझ्याकडे होते 500 रुपये तर धरले मी. 500 रुपये होते तुझ्याकडे? जास्त होते ना पैसे. आता 1500 रुपये पाठवले नाही का गुड्डीच्या हाताने? कुठे पाठवली? जायची तिकीट नाही का 500 रुपये करत आहेत, तर 1500 रुपये दिले ना, मग 500 रुपये वाचले. 2000 होते ना माझ्याकडे. मम्मी जास्त पैसे पकड, तिथं मस्त सामान मिळते, मला घेऊन देशील?
आता सगळ्याच तर आहे ना गुड्डी, हा का घ्यायचं आहे अजून? आणि तुला कोणी सांगितलं की तिथे सगळं सामान मिळते म्हणून गेले होते का तुम्ही? नाही ना मम्मी, आता ताई बोलत होती ना आपल्या मैत्रिणीसोबत, तर ते ताईची मैत्रीण सांगत होती तर मी ऐकले. मम्मी ते अशी म्हणत होती, अगं मस्त मस्त छान गळ्यातले राहतात, हातातले राहतात, छान घेशील, अशी तशी बोलत होती. बघू ना, आता जातच आहोत ना आपण. कोणता त्या पाकिट मधले 1000 रुपये धरून घे. 500 रुपयाने काही होत नाही, पाहिजेत आपल्याजवळ. खर्च झाले तर ठीक, नाही तर ठीक, आणशील वापस. अहो कुठं गेला तर जेवढे पैसे असले ना तेवढे कमीच राहतात, मग खर्च होतील तर म्हणायला नको वापस नाही आणले म्हणून. नाही म्हणत ना, नाही म्हणत. घेऊन जा, ते 1000 रुपये पाकिटमध्ये आहेत. चला झाला, बॅगही झाली भरून. शांतताईला लवकर या म्हटले तर याचेच आहेत बाबा. बाबा इंदू कोणीच तर नाही आले आहेत, गाडी यायचीच आहे. आणि मला लवकर ये शांताताई म्हणले ना. हो गाडी यायचीच आहे. मी म्हटली गाडी आली का बाबा, सगळ्या जणी आल्या का बाबा म्हटले. नाही कोणीच नाही आलं आणि गाडी यायचीच आहे. हो आता सरपंच भाऊला विचारले मी, समोरच आहेत उभे, रस्त्यात आहे म्हणून सांगितलं. हो किती वेळचा फोन लावला, रस्त्यातच आहो म्हणून राहिला गाडीवालाही. अर्ध्या तासाची रस्ता आहे आणि अर्धा तास झाला फोन लावला तर निघालो म्हणते. निघालाही नाही असेल तो. हो बापा, ह्या फोनवाल्यांचं काही खरं नाही, एकही बरोबर सांगत नाही फोनवर. असतील घरीच आणि निघालो म्हणून सांगतात. एवढी मोठी बॅग, इंदू एवढी मोठी बॅग पकडून राहिली ना. 2-3 दिवसाचा मुक्काम आहे का? हो मुक्काम करायला मिळते का शांताताई? कमी रिश्तेदार नाही आहेत नागपूरमध्ये, खूप रिश्तेदार आहेत माझे. आता बघा ना, त्या दिवशी पोरीच्या गावी जातो म्हणून तयारी होऊन गेली पूर्ण, पण जाणं नाही झालं. हो इंदू, मला तर वाटलं गेली बापा तू गावी. मग हे आमच्या इथं सांगायला बसले सोनूचे बाबा की गावी नाही गेले म्हणून. का झालं तर? जायची तर तयारी होऊन गेली होती ना, लाडू चिवडा वगैरे सगळं बनवली होती ना, हरभऱ्याची भाजी आणली होती खोडून. ये म्हटली मी विचारायला की काहून का झाला गेली नाही तर. मग मी दुसऱ्या दिवशी गावी गेली, 2 दिवस तिकडेच मोडले. बरं झाला शांताताई, आम्ही घरीच होतो त्या दिवशी तर नाही निघालो तर. काहून का झाला? आता निघतो म्हटलं ना, तेवढ्यातच माधुरीचा फोन आला. माधुरीचे मामा सासरे गाडीवरून काहीतरी पडले, खरं ऍक्सिडेंट झाला म्हणे त्यांच्या, तर भरती आहेत म्हणे, तर बघायला चाललो म्हणे आम्ही म्हणे. हो का? मी म्हटली तू पण चालली का बेटा म्हटली. तर माधुरी म्हणते हो ना ग मम्मी म्हणते, मी पण चालली म्हणते. मग आता जातोच म्हटलं, तर मग मी म्हणली ठीक आहे म्हटली, जा म्हटली. तब्येत वगैरे कशी आहे काय मग सांगशील म्हटली. कशी आहे म्हणे आता तब्येत त्यांची? 4 दिवस राहिले ना दवाखान्यामध्ये भरती, आता आराम आहे म्हणत होते. झाली सुट्टी वगैरे, 30 तारखेलाच झाली सुट्टी. हो का? म्हटलं आता त्या दिवशी नाही झाला जा ना, दुसऱ्या दिवशी जाऊ बापा म्हटलं. तर मग दुसऱ्या दिवशी फोन केली मी तब्येत वगैरे विचारायसाठी. तर मम्मी म्हणते आम्ही इकडेच आहोत म्हणते, ते तिथंच आता 3-4 दिवस थांबले. मग असं झालं म्हणून त्याच्यामुळे काही जाणं झालंच नाही आमचं. असं मग मयूरला फोन केली, म्हटलं नको जाऊ तिकडे, आता गावीचे म्हटले. मग तो गावी चला. आता चिवडा वगैरे आहे तो म्हटली पकडून घेते, आपली ट्रिप चाललीच, कामात येईल म्हटलं तिकडे नाश्ता बिस्ता करायला. हो इंदू, बरं चला पकडली तर. आता काल सायंकाळीच सगळा ठरला, आता काही चिवडा बिवडा कोणी बनवला तर नसतीलच, वेळेवरच कुठं होते. हो तर तेच चिवडा आहे आणि टिफिन आहे. चांगला झाला पकडली तर. हो बोलवणार होती तुम्ही सगळ्यांना, म्हटलं आता नवीन वर्षाचा नाश्ता करायला बोलवीन म्हटली. आता सगळे जण चाललो आपण तर तिकडेच मस्त पार्टी करू. हो बढिया जमते ना मस्त. तुझ्याकडला चिवडा आणि तिथला चाय बी पिऊन टाकू, झाला पार्टीच होते मग. हो ना शांताताई, आता होता तर म्हटली पकडून घेते. मार हाऊस केली होती बाबा, राहिला घेतला तिथे जायचा. सरप्राईज देऊ म्हटली, माधुरीला सांगू नाही म्हटली. गेलो वगैरे असतो की नाही तर आम्हालाच मिळाला असता उलटा सरप्राईज. हो बरा झाला फोन आला तर माधुरीचा. नाही मग सांगितलीच आहे का तू? का सांगू ताई मग, नाही सांगितले. त्या दिवशी 30 तारखेला आला होता फोन. मम्मी म्हणे या ना म्हणे, इकडे चंद्रपूरला मस्त फिरायला जाऊ म्हणे मग 1 तारखेला. मी म्हटली तुझ्या छोटासा पोरगा आहे ना, कुठं फिरायला जाते ह्या थंडीमध्ये. आताच मामा सासऱ्याच्या गावावरून आले म्हटले, तर त्या बाबूला ना सर्दी खासी झाली म्हणे. हो या थंडीमध्ये इकडे तिकडे जाणं म्हणजे लहान मुलांना निघते ना, नाही तर का, म्हणून मग मी म्हटले आता नाही येत, नंतर येईन म्हटले. अरे इंदू आली ना, गाडी आली ना, चला ना. शांता वहिनी चला, गाडी आली. हो आली का गाडी? वाजली इथं नाही हो गाडी. हा आपल्या गावच्या बाहेरचा गेट आहे ना, तिथपर्यंत आली म्हणे गाडी. फोन लावलो होतो ना त्याला. असं तुम्ही तर असे आले धावत की जशी घरीच आली गाडी. आतापर्यंत तर कोणीच नाही आले बापा. ललिताई नाही आली, रजनी नाही आली, कावेरी नाही आली. सरपंच भाऊ 4000 रुपये म्हणाले का गाडीचे? सोनूचे बाबा सांगत होते. हो 4000 मध्ये झाली गाडी, नाही म्हणे 4500 म्हणत होता. तर मी म्हणलं नाही 4500 काही देत नाही, 4000 देईन म्हटलं. मग झाला वगैरे तयार तो. हो तर हे 4000 रुपये आहेत माझ्याकडे, तर तुमच्याजवळ देऊन देते मी. देऊन द्या त्याला मग. नाही वहिनी माझ्याकडे नका देऊ, तो आता 2000 रुपये पाहिजे म्हणत होता, तर आता 2000 रुपये देऊन द्या त्याला आणि मग घरी सोडून देईल, तेव्हा 2000 रुपये देऊन होतील. हो का?
असा म्हणत होता का? मग हे 2,000 रुपये सोबत नाही धरत. हो शांताताई, 2,000 रुपये सोबत नका धरू, यांच्याकडे देऊन द्या. अरे लागतील नाही का तिथं तुम्हाला? हं? नाही पण गाडीचे पैसे तर ठेवावे लागतील ना. अरे आली वाटते गाडी. अहो खाली हात हलवत गेले, हे बॅग तर धरा. अहो किती वेळ करून राहिले, निघा ना लवकर, लावा ना ताला. बायांना वेळ लागायची तर इथं माणसांना वेळ लागून राहिली. मम्मी चल ना लवकर. आता मी एकटीच येऊ का? तुझ्या बाबांना बोलव ना. किती उशीर करून राहिली. आता मी राहिली असते तर मला किती बोलले असते. तुलाही जा म्हणते तर जात नाही ना, काही नाही जा ना. गाडी आली का तर बघशील ना. मम्मी मी नाही जात, चल ना तू. अहो किती वेळ करून राहिला तुम्ही? गाडी येऊ नाही गेली असेल. 7:30 वाजेची वेळ दिला होता, 8 वाजले नाही इथंच जागेवर. हो ताला लावले का? हो लावलो. मार घाई करते. सिलेंडर बंद केली का? अहो सिलेंडर बंद नाही केली का तर माहित नाही, लक्षातही नाही आहे माझ्या. बंद करते तर म्हटली होती. उठा बरं बघू दे. खोला ताला खोला बरं. हा बंद केलो मी. बंद नव्हता सिलेंडर. बाहेर निघून गेली ना, मार आवाज मारते. सिलेंडर पाहिन का काही नाही. बाप रे बाप, सिलेंडर बंद का केले? आता मला सुनावून राहिले. आणि तू कोण वेळ केला? तुम्हीच तर वेळ केले ना. गाडी करून येतो म्हटल्याने किती वेळ लागला? अरे सकाळी कुठं दुकान चालू राहते का? त्याला उठवलो सलूनवाल्याला. तो तर मग आपल्या गावचा माहीतच आहे किती आळशी माणूस आहे. तर लवकर उठत नाही. थांब म्हणे, नाश्ता गिस्ता करू दे म्हणे. मी म्हणलं जाऊ दे तुझ्या नाश्ता चुलीत, आधी माझी दाढी करून दे म्हटलं. नाही तर चाललो म्हटलं मी. मग कुठं दाढी करून दिलं पटका. चला ना मम्मी पप्पा लवकर. हो बेटा चल. ओ रजनी चला ना बाबा, तुम्ही काय इथं घरीच आहात? सगळे गाडीत बसले ना, वाट पाहून राहिले. काय गाडीत बसून नाही गेले? नाही तर का? चला पटकन. हो चला झाला, दरवाजा ताले तुले लावून झाले. चला तर ठीक आहे मंडळींनो, आता आम्ही चाललो कोराडी देवीच्या दर्शनाला. चला मग आमच्या सोबत तुम्ही पण चला. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोराडी देवीचे दर्शन करवू. तर मग कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.